आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक तर संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार। राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होणार। एनडीए प्रतिनिधींकडून सत्ता स्थापनेचा दावा, पंतप्रधान मोदींसह एनडीए प्रतिनिधींकडून सत्ता स्थापनेचं पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना सुपूर्द। मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट, राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता मोदींचा शपथविधी, मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू। शपथविधी सोहळ्याचं खासदारांना फोनवरून निमंत्रण, देशभरातील भाजप खासदारांना दिल्लीमध्ये येण्याच्या सूचना। उद्या मोदींचा शपथविधी सोहळा। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये 144 कलम लागू, शपथविधी आधी नो फ्लाय झोन घोषित। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी, तगडा बंदोबस्त। अजित पवार गटाकडून केंद्रामध्ये 2 मंत्रिपदाची मागणी, 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपदाची मागणी। मंत्रिपदासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांचं नाव चर्चेत। केंद्रात शिंदे गटाला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळणार। केंद्रीय मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, संदीपान भुमरे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने यांची नावं चर्चेत, सूत्रांची माहिती। लोकसभेमधील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदेंची निवड, एकमतानं श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत तुर्तास निर्णय नाही, फडणवीसांनी राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, भाजपचे नेते अमित शहांचं मत। गृहमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, फडणवीस पक्ष आणि सरकार दोन्हींचं काम करण्यास सक्षम, त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। एनडीएला महाराष्ट्राचंच नव्हे तर इतर राज्यातही अपयश, राजीनामा हा पर्याय नाही, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। नाशिकमधील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, तुम्ही म्हणाल तर मी पदावरून मुक्त व्हायला तयार, पत्रकारांच्या प्रश्नाला भुसेंचं मिश्किल उत्तर। लोकसभा निवडणुकीमधल्या फटक्यानंतर भाजप राज्यामध्ये जनादेश यात्रा काढणार, विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा निघणार। आरएसएसनं नेतृत्व बदल हवा असा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती समोर, काहीही करा पण आधी कामाला सुरुवात करा, सुप्रिया सुळेंचा दावा। सुप्रिया सुळेंकडे असलेली माहिती खोटी आणि निराधार, सुप्रिया सुळेंनी आरएसएस संदर्भात केलेला दावा मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळला। शरद पवारांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांची रीघ, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख यांनी घेतली पवारांची सदिच्छा भेट। येत्या 5 दिवसांमध्ये केंद्रात बदल होऊन खासदार सुप्रिया सुळे कृषी मंत्री होतील, शरद पवार गटाच्या रोहित पवारांचा मोठा दावा। आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये, आमच्याकडे अपेक्षित तेवढे नंबर नाहीत, देशामध्ये आमच्या मित्रपक्षांचं चांगलं प्रदर्शन, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मी निवडणुकीमुळे शांत होती पण आता येणाऱ्या विधानसभेला दडपशाही खपून घेतली जाणार नाही, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा। कीर्तीकरांची जागा काँग्रेसला मिळाली असती तर मवियाला फायदा झाला असता, मुंबईतील काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य, विधानसभा पालिकेमध्ये पंजा दिसला पाहिजे, पटोलेंचं विधान। लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर रावसाहेब दानवेंचा मतदारसंघामध्ये आभार दौरा, फुलंब्री, सिल्लोड, चिकलठाणा परिसरात आभार दौरा करत कार्यकर्ते नागरिकांसोबत संवाद साधणार। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली, अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांच्या निवेदनानंतर पोलिसांचा निर्णय। मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार, पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली, मात्र जरांगे उपोषणावर ठाम। सरकारकडून संजय शिरसाटांचा चर्चेसाठी फोन, मी फक्त समाजासोबत प्रामाणिक राहणार, बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गौण, मनोज जरांगेंची माहिती। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भगवाच फडकणार, तुळजापूरसह 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मवियाचा झेंडा फडकवणार, खासदार ओमराजे निंबाळकरांचा निश्चय। सांगलीमध्ये भाजपचा पराभव करण्याचा हेतू पूर्ण झाला, निवडून आलेला खासदार काँग्रेस आणि इंडिया आघाडीसोबत, विश्वजित कदमांची प्रतिक्रिया। वायकर कीर्तीकरांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मतमोजणी चुकली, ईव्हीएममध्ये कॅल्क्युलेटर असूनही चुका कशा, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। कोल्हापूरमध्ये शरद पवार गटाचा अनोखा बॅनर, सुजल्यावर कळतंय पवारांनी मारलं कुठे असा बॅनरवर उल्लेख, बॅनरमधून पवार गटानं महायुतीला डिवचलं। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या नावावरून गोंधळ, शिंदे गटाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचं नाव सारखंच, अपक्ष उमेदवार किशोर दराडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी। धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल अर्चना पाटलांना
तेर गावातूनच मताधिक्य नाही. पद्मसिंह पाटलांचं मूळ गाव तेरमध्ये अर्चना पाटलांना 424 मतं कमी मिळाली. मवियाचे खासदार विरोधी पक्षामध्ये बसणार असल्यानं निधी कुठून आणणार? पर्यायाने जनतेचं नुकसान होणार. आमदार नरेंद्र भोंडेकरांची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बोलावली शिवसेना आमदार खासदारांची बैठक. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर बैठकीला उपस्थित राहणार. दिलीप वळसे पाटलांच्या मुलीकडून अमोल कोल्हेंना शुभेच्छा. पूर्वा वळसे पाटलांच्या शुभेच्छांमुळे चर्चांना उधाण. शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये आढळरावांच्या विरोधात कोल्हेंचा विजय. रशियामध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी मंत्री अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटलांची सांत्वनपर भेट. मंत्री अनिल पाटलांचाही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची शक्यता. जिल्हा परिषद सध्या भाजपच्या ताब्यात. कल्याणचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. दारूच्या नशेमध्ये धमकी दिल्याची आरोपीची कबुली. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल. दिलीप पाटील धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते. पंकजा मुंडेंचा पराभव. बीडच्या पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी. 3 दिवसांपासून गावामध्ये चूल बंद करत ग्रामस्थांकडून अन्नत्याग. पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं अहमदनगरमधील पाथर्डीमध्ये बंद. शिरापूरमधील एका युवकानं आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचं प्रकरण. पुण्याच्या भोरमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या पैसे वाटप प्रकरणावरून वातावरण तापलं. अजित पवार गटाकडून पैसे वाटल्याचा आरोप. कारवाई न झाल्यानं मवियाचा आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये आजी माजी खासदारांची भेट. विद्यमान खासदार राजाभाऊ वाजेंनी माजी खासदार हेमंत गोडसेंची घेतली गळाभेट. घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो मार्गिकेला आज 10 वर्ष पूर्ण. गेल्या 10 वर्षांमध्ये या मार्गिकेवरून मोठ्या संख्येनं मुंबईकरांचा प्रवास. विना तिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून तिकीट तपासणी मोहीम. तिकीट तपासणी पथकाकडून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाया. पवईमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान दगडफेक केल्याचं प्रकरण. पोलिसांकडून आतापर्यंत 50हून अधिक जणांना अटक तर 15 महिलांना पोलिसांकडून नोटीस. नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड. संध्याकाळी 7:30 ते रात्री 9:30च्या दरम्यान पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. काही वेळेनंतर रेल्वे सेवा सुरळीत. भिवंडी शहरामध्ये आज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. जलजोडणीवर नवीन जलमापन बसवण्याचं काम होणार. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोचे दर 80 रुपये प्रति किलोवर. आठवड्याभरामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये 40 रुपयांनी वाढ. जुलै अखेरपर्यंत दर चढेच राहण्याचा अंदाज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतरही भाव न वाढल्यानं शेतकरी अडचणीत. पुणे कार अपघात प्रकरणातील अजय तावरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर डॉक्टर हळनोर आणि शिपाई घटकांबळेलाही 14 दिवसांची कोठडी. साताऱ्याच्या वाई तालुक्यामधल्या कुसगाव इथे महसूल विभागाकडून क्रशिंग करण्याची परवानगी. परिसरातील ग्रामस्थांचा विरोध. आंदोलन करत नोंदवला निषेध. मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज समोर आंदोलन. राहुल गांधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याच्या आरोपानंतर आंदोलन. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. परभणीमध्ये थकीत वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं मनपा विरोधात आंदोलन. 4 महिन्यांपासून पगार थकल्यामुळे कर्मचारी आक्रमक. निर्यातीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगावातील जैन इरिगेशनला फ्लेक्स काउन्सिलची 6 पारितोषिकं. मुंबईमध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पुरस्कार सोहळा. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा अंदाज तर प्रामुख्याने मुंबईमध्ये अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन. विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार. ढगाळ हवामानामुळे तापमानामध्ये घट. आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. मुंबई उपनगरातील सर्वच भागामध्ये पावसाची हजेरी. बोरिवली, मालाड, गोरेगाव, दहिसर आणि इतर भागातही पावसाचं आगमन. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून तुरळक पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामाला सुरुवात. बळीराजाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा. नाशिकच्या लासलगावमध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसाच्या आगमनामुळे वातावरणामध्ये गारवा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. परभणी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. जूनच्या सुरुवातीला पावसाचा हवामान विभागानं वर्तवला होता अंदाज. सिंधुदुर्गमध्ये वन्य प्राण्यांचा शेतामध्ये धुमाकूळ. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी. धुळे महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्स बॅनरवर कारवाई सुरू. शहरातील होर्डिंग्स असोसिएशनला 3 दिवसांची मुदत. होर्डिंग काढण्याच्या सूचना. नांदेडमध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासे खरेदीसाठी तरोड नाका मार्केटमध्ये खवय्यांची मोठी गर्दी.
वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल. T20 विश्वचषकामध्ये आणखीन एक उलटफेर. कॅनडाने आयर्लंड सारख्या तगड्या संघाला पराभवाची धूळ सारली. आयर्लंड संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये उद्या कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार. भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार. दोन्ही संघ सज्ज. आरबीआयचा रेपो रेट जैसे तेच. आरबीआयच्या आर्थिक सल्लागार समितीचा निर्णय. कर्जाच्या हप्त्यातील व्याजामध्ये कुठलाच बदल नाही. स्पेस स्टेशनवर पोहोचल्यानंतर सुनीता विल्यम्सचा जल्लोष. सुनीता विल्यम्स बोईंग स्पेस क्राफ्टमधून तिसऱ्यांदा अंतराळामध्ये. ISS मध्ये पोहोचलेल्या सुनीता यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल. नीट परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क. हरियाणामधील एकाच परीक्षा केंद्रावरील 8 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क. विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क कसे? विद्यार्थ्यांचा सवाल. 14 जूनला जाहीर होणारा निकाल 4 जूनला जाहीर करण्यात आला. निकालाच्या 2 दिवस आधीच उत्तर सूची जाहीर केली. मग 2 दिवसामध्ये निकाल लगेच कसा जाहीर झाला? विद्यार्थी पालकांचा सवाल. नीट निकालामध्ये 67 उमेदवारांना 100% गुण मिळाल्याचा घोळ. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी. निकालातील घोळासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचा खरगेंचा आरोप. तमिळनाडूच्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्षांकडून नीट परीक्षेवर आक्षेप. परीक्षा रद्द करून नव्यानं घेण्याची मागणी. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच इंडिया आघाडीमध्ये फूट. आम आदमी पार्टीनं काँग्रेससोबतची युती संपुष्टात आणण्याची केली घोषणा. दिल्ली विधानसभा निवडणूक आप स्वतंत्र लढणार. मंत्री गोपाल राय यांची घोषणा. दिल्लीमधल्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध. राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून 14 जूनला सुनावणी. दिल्लीमधल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयकडून बीआरएस नेत्या के कविता यांच्याविरोधात चार्जशीट दाखल. के कविता यांच्या कोठडीमध्ये 21 जूनपर्यंत वाढ. नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आरोपपत्रामध्ये लालू प्रसाद यांच्यासह 78 जणांचा समावेश. नीटचा निकाल वादाच्या भोवऱ्यात. उच्चस्तरीय चौकशी करण्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी. हरियाणामधील एकाच केंद्रातील काही विद्यार्थी पहिल्या 100 आल्यानं निकाल वादाच्या भोवऱ्यात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी मोदींना फोन करून लोकसभा निवडणुकीमधील विजयाबद्दल केलं अभिनंदन. स्वित्झर्लंडमध्ये 15-16 जून रोजी होणाऱ्या शांतता परिषदेमध्ये भारताच्या सहभागाचं केलं आवाहन. पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रऊफवर विश्वचषक स्पर्धेमध्ये बॉल टेपरिंगचा आरोप. 14व्या षटकामध्ये रऊफनं बॉल नखानं कुरतडल्याचा अमेरिकन संघाचा दावा. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट कायम. उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता. तर राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा. हवामान खात्याचा अंदाज. बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न. कासिम, मुनीस आणि शोएब नावाच्या 3 इसमांना अटक. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रामध्ये मोठी भरती येणार. पावसाळ्याच्या 4 महिन्यातील 22 दिवस मोठ्या भरतीचे.